गुड मॉर्निंग गाईज अँड वासरूज. आज जाग आली मला लवकर 7ला उठा असं वाटतंय. एकदम परफेक्ट आहे सगळं. जाग वगैरे झाली, झोप पण झाली मस्त नाही का. थोडं लेट झोपला 11च्या आसपास. देवपूजा करायची, सगळे गेले घरी, कोणच नाही आज. ती भाजी फ्लावर आहे, फ्लावर भात चपात्या, नुसते काप सोडायचे नाही. तरी सकाळी मी लई दिवसानंतर चहा आणि खारी खाल्ली. परत पप्पाने प्रोटीन शेक केला. प्रोटीनमध्ये पप्पाने सत्तू टाकलं रे, हरभरे टाकले डिमांडचे. कोणतं आहे माहिती, GNCचं आहे. ठीक आहे, इथं गावाकडले पितच आहे, त्यामुळं म्हणलं की हा घेऊन टाका. मग काही त्यांना ते आवडलं नाही वाटतं, मसल ब्लेज वगैरे. त्यांचे मित्र वगैरे सगळे तेच घेतात. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी गेलं चांगलं. काय थोडं चांगलं गोष्ट म्हणजे एकदम परफेक्ट नाही आहे, इफिशियंट प्रोडक्ट नाही ते, पण जाऊ दे. घरच्यांनी तेवढं चालू केलं तेवढीच मोठी गोष्ट आहे. बाकी जे काही तर म्हणजे ती मेंटॅलिटी सोडायला तयार होत नाही का हे जणांची. आमची झाली तयार तर चांगलीच गोष्ट आहे. पुढे हेल्दी खायला लागले तसं त्यांना कॅलरी डिफिशिट होणारच नाही त्यांच्याकडून. माझी एवढी गोष्ट कन्फर्म आहे. त्यांचं बाहेर खाणं होतं ना, डायरेक्ट सरप्लसमध्ये जात असेल मला वाटतं. ते ज्यावेळेस खायला बसत असेल. कोण सांगते सरप्लस डिफिशिटचं, स्वतः एवढं सुटलेलं आहे. थोडे दिवसच आता डिसिप्लिन येणार आहे. त्याच्या आधी हे गोष्ट करायची आपल्याला, देवपूजा करायची. देवपूजा करून गेला पाणी, देव पुसले पण नाही वाटतं. देवपूजा झाली, फक्त दिवा लावायचं मला का काही बघायला लागले नाही गेस बाय. चला देव नांगोळ घालायचं करतो. लक्ष्मीची दिवाळीचं बनवून घेतली सोन्याच्या हातला. लक्ष्मीला म्हणजे सोन्याचं असं बघितलं, वेलची देवी आणि वेल ती मेटलपासून बनवलेली. काही डोकं लागत माणसं, खतरनाक डोकं लागत. बालाजी पण गोष्ट ऑल्सो गोल्ड. भारी एकदम. कारिगिरी कशी करतात मला कळतच नाही. सोन्याचं वितळून असं एकदम परफेक्टली नाही. मला एक पटलं नाही यायचं नाही. तिथे खाली लिहिलं प्युअर गोल्ड 99.9%. असं का म्हणजे गोल्डची ॲड करायची की भाई तुम्ही देवांची मूर्ती बनवत नाही का. फ्लेक्स आहे का तो 99.9% गोल्ड आहे. फ्लेक्स असं कर दिस अँड फ्लेक्स ब्रो. वाटते देवाच्या गोष्टी कशा पवित्र राहायला पाहिजे. त्यांना लई फ्लॅशी असं बनवलं नाही पाहिजे. पण बनवलं चांगली गोष्ट आहे, ज्याची त्याची चॉईस असते. पण त्याला लई दिखावा नाही करायला पाहिजे. ते दिखावा करून काय म्हणणं मला कळत नाही आत्तापर्यंत. म्हणजे पॉईंट करायला मग देव म्हणजे मला वाटतं मोस्टली असं हंबलनेसला वगैरे नाही का रिलेट केला जातो. पण आपल्या इकडचे माणसं भाई कळतच नाही, म्हणजे डिलेमामध्ये नाही का. त्यांना फक्त ती स्टेटससाठी देव वगैरे असा यूज करतात का काय मला ते कळत नाही कधी. पण हाही काहीतरी म्हणजे विअर्ड वाटतं नाही का. आपण एक गोष्टीकडे जातो की भाई आपण क्लिअर आहो नाही का, आपण प्युअरेस्ट आहोत. पण आपण ज्या गोष्टीकडे प्युअरेस्ट व्हायला जातोय तीच गोष्ट आपण अनप्युअर करून ठेवली नाही का. जास्त बोलत नाही मी गोष्टी म्हणजे जाऊ दे. मला नेमकं लई एकटेक्ट वाटते, त्यामुळे मी बडबड करत बसलो. मला वाटतं की भाई कॅमेराजवळ ठेवलं ना थोडं तरी चांगलं वाटेल नाही का. आणि तो होतं लई डोक्यात ठेवत राहते, डोकं जागे नसतं. देवांसमोर मी कसल्या ड्रॅक्युलाची गाणी सॉल्व माफ करा. बाय द वे 2 बालाजी तुमच्याकडे. 2 गणपती पण, 3 गणपती सॉरी 4 गणपती. हे मला वाटतं एकदम पहिल्या गाडीतल्या वाटतं इंडिका. ज्यावेळेस मी लई सोडत होतो आय गेस पहिली पण नव्हतं वाटतं. दिदी जेव्हा जन्मली होती तेव्हाच घेतली लोकांनी पहिली गाडी फोर व्हीलर. आय गेस 5 वर्षाचं असेल त्यावेळेस. 5 वर्षाचं पहिली पण नव्हतं म्हणजे त्या टाईमला घेतली. आणि ही मला वाटतं कुठल्या त्या गाडीतच आहे, कारण की कोणत्या गाडीत कुंटूच असेल एखादं. कुंटूत मला आठवत नाही असं काही लावलं वाटतं. आता काय इथं देवी इथं स्वामी समर्थ जी वाटते पद्धत चुकीची प्लेटमध्ये नव्हतं घ्यायला. आपला गोलाची होतं म्हणजे ॲसेस मॅटर नाही कधी. काहीतरी विषय माझ्या घरच्यांना फॅसिनेशन बालाजी. फॅसिनेशन काय म्हणते ते जास्त बघती बालाजी. तो नव्हता बालाजी म्हणजे मी माझ्या घरचे पप्पा दरवर्षी यायचे होतं बालाजीला. आता एवढं मागचे 1 वर्ष झालं नाही फक्त.
चाललं काहीतरी आता फेबच्या आसपास किंवा मार्चच्या आसपास चांगली गोष्ट. मी पण गेलेलो मी लास्ट टाइम गेलो तर टकलं नव्हतं गेलो फक्त माझं दरवेळेस टकलं केलेलं आहे. ही आमचं 2-3 असं झालेलं आहे की किंग रोबाला गेला आणि ट्रेनची तिकीट हुकली नाही काय तर हुकले. अरे भाई मम्मीकडून मला ते ॲस्ट्रॉलॉजीचं बघून घेत होतं माझा काय विषय आठवण करून जेव्हा झाल्यावर दत्तजी पास In the darkness, I never leave. अभी क्या करना? अर्धी वाटी अर्धा दिवा मटन सांगितलं. अपने पास 2 ऑप्शन है ऑफिस ते काय स्टाइलिश लाइटर मस्त THR लीड लाइटर आहे पण नको लाइटर नको लाइटरने जोडून देतो एंडला पेटले. वेर इज द अगरबत्ती अगरबत्ती लावलं शांतच नाही पण मग म्हणलं तर देवाला मग अगरबत्ती लाव सो मच बेला लावून आहे त्याचे अगरबत्ती पण लावून देतो. तुम्हाला दाखवतो देवघर इथं घरचे जुने देव आहेत सुपायला होते ते 1 बालाजी 2 बालाजी इथं मग लक्ष्मी पण वाटतं आणि इकडे ती तुळजापूरमध्ये कोल्हापूरची देवी इथे देवी कोणतरी विनावली इथं स्वामी समर्थ इथं दत्त इथे गणपती लिहायचं कलेक्शनमध्ये. ही गाडीची जुनी प्लेट बुलेटची जुनी नंबर प्लेट होती आई साहेब लिहिलेलं त्याच्यावर वर चिपकून टाकली अलाउड नाही वाटतं. आता मी लायटरने करतो अगरबत्ती थोडंसं रिलीजियस व्हावं लागणार मला वाटतं अजून थोडंसं आहे. मी ते हार्टफुलनेसवाले काकाने विचारलं होतं मला की भाई तू रिलीजियस आहे का नाही. मी म्हणलं हाय रिलीजियस. ते म्हणलं की काय तू रिलीजियस म्हणजे माणसं मंदिरात वगैरे करतात बाकीच्या गोष्टी का करतात. आय फॉरगॉट ना एक अगरबत्तीचं लोक आहे आजीबाबा भाई आजीबाबाचा फोटो पुसायचा राहिला आलो देवांना एक मला वाटतं देवांना 2 ठेवायचे असतात काही विषय तर मी पटकन पुसून आजी गुड मॉर्निंग बाबाजी पण गुड मॉर्निंग. मी गंध सगळं उडवला परत गंध एका गंधामध्ये 2 एक चिपक बस तेव्हा पुढे 1 लावतो अजून इथे 1 लावतो मला वाटते कारण की खाली सांडताना तिथे परिचय एव्हरीथिंग इज वन टेक मला असं वाटतं लाईफमध्ये मला एकच गोष्ट कधी एकटी करत नाही ती म्हणजे मला वाटतं मी आता 2 अगरबत्ती जाळणार आहे. एकच जाळायचा विचार होता पण म्हटलं बाई कशाला चिंगूसपणा एवढा आहेत अगरबत्तीचं. आधीच एक तर लाईफमध्ये काही बरोबर नाही चाललं जसं चिंगूसपणा केला अजून व्हायचं काय मला काही चान्स नाही ठेवायचे नाही कुठल्याच गोष्टीत आता. नो चान्सेस भेटलं. आज सकाळी उठलो तर सक्षमला झालं बोलणं नव्हतं झालं सक्षमसोबत. तर म्हणलं आज फोन करून बघा नाही त्याला फोन केला तेवढं एकच माणूस मला वाटतं की बाई त्यासोबत बोलू ना सगळं असं सॉर्टेड फील होतं नाही का आतून असं सगळ्या गोष्टी असं वाटतं की बाई की मला माहिती असते सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला तुम्ही सगळी जेवढं कोण बघते कोणीच बघणार नाही बघितलं म्हणजे कोणी जे बघते ना ते म्हणजे सक्षमचं माझा संबंध कसा आहे माहिती आहे का त्या गोष्टी मला पण माहिती असतात की मला ह्या गोष्टी करायच्यात म्हणजे माझ्यामध्ये ह्या गोष्टी आहेत किंवा अशा गोष्टी झालेल्या आहेत फॅक्ट आहेत म्हणजे समजा काहीतरी स्टेटमेंट आहेत फॅक्ट आहेत ते मला माहितीत पण मी एखाद्या सर्टन सिनारिओमुळं त्या गोष्टीला मी अवॉइड करत असतो की भाई म्हणजे विसरून जातो की भाई ही अशाची फॅक्ट आहे ही अशाची गोष्ट आहे. तर मग सक्षमसोबत बोललो ना ती गोष्ट मला परत अशी हिट होते नाही का की बाई म्हणजे म्हणजे मला ही गोष्ट माहिती पण बरं झालं रिमाइंड करून दिली परत नाही का त्या टाईपमध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. तुम्हाला सुद्धा असं रिलेटेबल वाटत असं ना हाय असं बऱ्यापैकी म्हणजे चांगली गोष्ट आहे तीच
मला बोलून कळलं बाई आमचं थोडंसं सोल्युशन निघलं की बाई जर्नलिंग वगैरे कर म्हणते जरा. जर्नलिंग मेडिटेशन चालूच आहे आपलं. हे पुस्तक आणून ठेवलं आपण एवढं. मला वाटतं ते संपून घ्यावं नाही की 1-2 दिवसात जेवढं लवकरात लवकर संपवता येईल तेवढं. तसं मोठं पुस्तक आहे. मला वाटतं ते बऱ्यापैकी आज कवर करून घेतो पुस्तक टाईम आहे तर. मला जरा बरं वाटतं नाही का सकाळी जरा देवपूजा वगैरे केली बाकीच्या गोष्टी करायला जरा. नाही तर आता आतलं लय ओव्हर थिंकिंग होत होती. आज जरा बरं वाटतं जर्नलिंग करतो, थोडं मेडिटेशन करतो, वापस मेडिटेशनची जर्नलिंग करतो, वापस बसतो कामाला काहीतरी करत नाही का. की काय आहे, कीप युअर सेल्फ बिझी. आता फक्त हे आता झालं सगळं तर नार्सिसिस्ट बनणं थोडंसं आहे गरजेचं. स्वतःचा विचार करावा लागणार आहे आता. टाईम लय चालला आहे. टाईम फ्लाईज बाय. चला बाय बाय. आत्ता मी जर्नल लिहित होतो तर काल एक असा इन्सिडेंट झाला की भाई लई दिवसानंतर आहे ना मी माझ्या मम्मी पुढं असं एक्सप्रेस झालो नाही का. लई झालं असं म्हणजे गेलो डायरेक्ट बसलो शेजारी म्हटलं की जरा लई झालं बोललो नाही का मम्मीसोबत नीट. तर गेलो बसलो म्हटलं मम्मीला आठवण येते नाही तुझी. सांगते काय झालं मला बँकेत यायला लागला रडू भळा मला काय सुधारणाच बँकेत काय बोलू काय नाही का. त्यामुळे म्हटलं मग मी जरा कंट्रोल केलं बाई. म्हणलं एवढं काय नाही म्हणलं लईच हे वाटतं नाही का असं गुतल्यासारखं वाटतं कुठंतरी. स्टक झालं असं वाटतं लाईफ सगळी थांबून गेली कुठंतरी. टेक्निकली गेली मला वाटतं ती माझ्या ॲक्शन्समुळं थांबून गेली. त्यामुळे म्हणजे जास्त मी त्या गोष्टीवर काही करू शकत नाही. तीच बाई थोडंसं डिटेलमध्ये डीपमध्ये थोडंसं बोललो त्यासोबत. म्हणजे सगळ्या गोष्टी एक्सप्रेस नाही करू शकत मम्मीसोबत नाही का. थॉट्स असे एक्सचेंज नाही करू शकत घरच्यांसोबत कधीच. पण ती फिलिंग मी एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला नाही का. म्हणजे हावभाव वगैरे बोलण्याचे टोन थोडेसे वाक्यामध्ये हंबलनेस वगैरे आणून नाही का. आणून म्हणजे येतोच रे तो आपण बोलतो ना असं काय आणायची गरज नाही त्या गोष्टीची. तीच म्हणजे घरच्यांना तुम्ही डायरेक्ट गोष्ट नाही सांगू शकत पण घरच्यांना तुम्ही भावना दाखवून देऊ शकता की बाई असं असं आहे. तीच बाई ती जरा रिलीफ वाटलं नाही काही गोष्टी की भाई कोण नाही तर तेच असतं तर दररोज मागं नाही का की आपण लय विचार करतो भाई कसं होईल. तर मला वाटतं थोडंसं त्यांच्यासोबत बोलणं ना थोडंसं रिकनेक्ट होतं वापस सगळं नाही का. असं रिसेट जायचं वाटतं आणि वाटतं की बाई कोणतरी आहे आपल्या मागं नाही खरंच म्हणजे असतच ते तसे दरवेळेस. त्यांचे कधीच इमोशन चुकणार नाही पण त्यांचे डिसिजन चुकू शकतात नाही घरच्यांचे. म्हणजे दे डोंट नो की भाई आपल्यासाठी सगळ्यात भारी गोष्ट काय सध्या आपण काय काय करतोय काय करायला पाहिजे कसे त्या बाबतीत ते डिसिजन चुकीचं घेऊ शकतात. त्या करिअरच्या बाबतीत झालं कुठल्या पण त्यांची काय म्हणतात ते डीप डाऊन त्यांचं इंटेन्शन वाईट नसतं ते गोष्टी करायच्या मागचं नाही का. त्यामुळे बाई म्हटलं काही एक्सप्रेस करू फक्त बस. वापस मला आता एनर्जेटिक फील होतं नाही का. चांगलं वाटतं की बाई घरच्यांसोबत परत कनेक्ट केलं नाही का छोट्या गोष्टी. आता बाई म्हणजे कोण नाही त्यांच्यासाठी करणंच आहेत बऱ्यापैकी गोष्टी. स्वतःचा कधी विचार नाही केला आपण एवढा. मला वाटतं स्वतःचा पण करू थोडा विचार आणि घरच्यांचा विचार करू. घरच्यांचं आणि ज्यांच्यावर आपण प्रेम करू त्यांच्यावर थोडासा करायला बघू. मित्र झाले सगळ्या गोष्टी झाल्या बाकी बस. अजून जर्नल लिहितो थोडंसं तर ते मेडिटेशनला बसेल. आता जस्ट मी झोपायचा ट्राय करत होतो पण काय होतं काय अजून असं लय काहीतरी चालण्यासारखं चावल्यासारखं होतं एकदम. काय माझ्या बॉडीमध्ये रेस्ट नको वाटतात सध्या. थकलो होतं एवढं पण कळत नाही आहे होतं काही नाही. डोकं असं स्टेबल राहिलं झोपताना पण रात्री झोप एकदम परफेक्ट होती पण दुपारी झोपच लागत नाही. मग आज प्रॉब्ली ऑपरेशन होईल माझं तर मला झोपाच नका लागू शक्यतो. झोपणं हायवे सिरियस झोपून थोडंसं बाय.